नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम to virtual learning. Today we are going to learn 1.4 pillars of democracy. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, अध्यक्ष होते. बघूया या ठिकाणी बघा त्यांचा फोटोग्राफ, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बुक त्याचा फोटोग्राफ आणि आपला भारताचं संसद का तिरंगा झेंडा आणि भारताचं मानचिन्ह हे या ठिकाणी दिसत आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. 26 जानेवारी 1950 ला आपण ते लागू केलंय. आज आपण पिलर्स ऑफ डेमोक्रेसी आपला चौथा टेक्स्ट अभ्यासणार आहोत. यामध्ये बघा सुरुवात करण्याच्या आधी या ठिकाणी लक्ष द्या. आइस ब्रेकर्स, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. तर बघा हे असं वाक्य आहे की लोकांचं सरकार, गव्हर्नमेंट ऑफ पीपल, लोकांकडून चालवलेलं आणि लोकांसाठीच ही लोकशाहीची व्याख्या आहे. या ठिकाणी शॅल नॉट पेरिश म्हणजे हे नष्ट होणार नाही. कुठून? तर ह्या धर्तीवरनं, फ्रॉम द अर्थ. शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ असं कोणी म्हटलंय? दिस फेमस स्टेटमेंट इज मेड बाय, कोणी केलंय? महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन, दलाई लामा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी एक बरोबर आहे. तुम्हाला एक ऑप्शन, राईट ऑप्शन निवडायचंय. महात्मा गांधींनी केलं असेल तर आपल्याला ते उत्तर देता येईल. महात्मा गांधी राष्ट्रपिता सगळ्यांना माहिती आहे. नेल्सन मंडेला आफ्रिकेचे राष्ट्रपती ते होते. महात्मा गांधीजींचे अनुयायी. अब्राहम लिंकन सी ऑप्शन मध्ये बघा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ते होऊन गेले होते, अब्राहम लिंकन. आणि दलाई लामा हे बौद्ध धर्मगुरू. आता ह्यांच्यापैकी सी स्टेटमेंट जे आहे अब्राहम लिंकन यांनी, सी ऑप्शन जे आहे अब्राहम लिंकन यांनी हे म्हटलंय, म्हणून राईट ऑप्शन सी. दुसरं बघा, अ सिस्टीम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल बाय पीपल कॉल्ड. बघा आपल्याकडे आता आपण भारत, सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे जगातली, आणि आपल्याला माहिती आहे आपण इलेक्शन घेतो आणि इलेक्शन मधून आपले प्रतिनिधी निवडून देतो. इलेक्टेड अँड रूल बाय पीपल, याचा अर्थ आपल्याकडे कोणती शासन पद्धत आहे तर लोकशाही. आता ही याचाही अर्थ तोच होतो. गव्हर्नमेंट सिस्टीम, ब्युरोक्रेसी, भांडवलशाही, अरिस्टोक्रेसी, डेमोक्रेसी, ऑटोक्रेसी. तर यामध्ये डेमोक्रेसी हे ऑप्शन, लोकशाही हे ऑप्शन योग्य आहे, पण ते बरोबर आहे. डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न बाय. डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही प्रधान देश किंवा लोकशाहीने चालणारा देश कोण चालवतं? मिलिटरी चालवते का? हे ऑप्शन. पोलीस हे ऑप्शन. पॉलिटिशियन ती ऑप्शन. अँड कॉन्स्टिट्यूशन कशाने रन होते? तर यामध्ये बघा मिलिटरी तर नाहीच, पोलीस पण नाही, पॉलिटिशियन्स नुसतेच पॉलिटिशियन्स तर इथं मात्र आता आपल्याला समजेल की हा पॉलिटिशियन चालू शकतात, पण तसं नाही. डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न बाय इट्स कॉन्स्टिट्यूशन. दिस डी, right option, it is constitution. Now this one, the trinity of democracy comprises 3 principles. आता या ठिकाणी बघा 3 तत्व लोकशाहीचे आहेत. कंप्लीट द वेब यामध्ये आपल्याला कंप्लीशन टास्क आहे. ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. तर ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी यामध्ये बघा पहिलं जे आहे लिबर्टी, त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. इक्वॅलिटी समानता. फॅटर्निटी त्याला आपण बंधुत्वता म्हणतो. ठिकाणी बघा द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. मॅच द फॉलोइंग.
यामध्ये बघा ए कॉलम आणि बी कॉलम दिलाय. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान, लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता आणि फ्रॅटर्निटी बंधुत्व. तर याला जे ऑप्शन्स आहेत ते या ठिकाणी आहेत बघा, ए बी सी डी. हे आपल्याला मॅच करायचे. कॉन्स्टिट्यूशन, इट इज द फ्रीडम टू गो वेअर. हे तर याला नाही येणार आहे, म्हणून बघा, इट इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट, डू व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला कुठेही जाण्याचं बंधन नाही. तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करू शकतात, म्हणजे याचा अर्थ लिबर्टी स्वातंत्र्य. सेकंड लिबर्टीला आहे ए बरोबर होत आहे. आता दुसरं बी ऑप्शन आहे बघा, इट इज द स्टेट ऑफ बिंग इक्वल. हे सर्व समान, स्पेशली इन स्टेटस, राईट्स और अपॉर्च्युनिटीज. आपण सर्वजण समान आहोत, सगळ्यांना सारखा अधिकार आहे, म्हणजे याचा अर्थ इक्वॅलिटी. म्हणून थर्ड वन जे आहे इक्वॅलिटी, त्याला बी मॅच होत आहे. आता सी, इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड. आता सर्व विश्व बंधुत्वता आपण कॉमन ब्रदरहुड, आपण सर्व भाऊ आहोत त्या अर्थाने. तर फ्रॅटर्निटी याला हे मॅच होत आहे, म्हणून फ्रॅटर्निटीला मॅच, इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड. त्यानंतर राहिलं कॉन्स्टिट्यूशन, हेच शेवटचं डी. इट इज अन ॲग्रिगेट ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ एस्टॅब्लिश प्रेसिडेंट दॅट कॉन्स्टिट्यूट द लीगल बेसिस. मीन्स बघा, आता जनरली जे काही आपले तत्व एका याच्यात बसून, एका संविधानात बसून, साच्यात बसून आपण त्याला पॉलिटिकली आपण त्याचा उपयोग करतो. ऑर्गनायझेशन तयार होतात आणि त्यातून आपण गव्हर्नमेंट निर्माण करतो आणि ते गव्हर्नमेंट सरकार चालवतं. ते सरकार चालवतं रुलिंग, त्याला आपण म्हणतो अदर टाइप ऑफ एंटिटी अँड कॉमनली डिटरमाइन हाऊ दॅट एंटिटी इज टू बी गव्हर्न. अशा पद्धतीने शासन चालवावं ही ती संस्था ठरवते. म्हणजे याचा अर्थ दिस इज द डेफिनेशन ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन मेथडने, संविधानात्मक पद्धतीने आपण डेमोक्रेसी चालवतो. याला कॉन्स्टिट्यूशन पहिल्याला ही मॅच होत आहे. जाऊया त्या ठिकाणी बघा, पिलर्स फ्रॉम अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट. मजबूत इमारत असेल तर त्याचे पिलर्स म्हणजे याला या ठिकाणी आपण स्तंभ का फोटोग्राफ दिलाय. एक बिल्डिंगचे स्तंभ कसे पाहिजे तर मजबूत पाहिजे. मेटाफोरिकली रूपकात्मक आपण म्हणायचं झालं किंवा फिगरेटिव्ह लँग्वेज मध्ये म्हणायचं झालं तर आपण असं, अ स्ट्रॉंग नेशन, पिलर्स ऑफ नेशन आर स्ट्रॉंग, देन दॅट नेशन इज स्ट्रॉंग. डिपेंड्स ऑन स्ट्रॉंग पिलर्स. बरोबर आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रॅटिक नेशन. लोकशाहीचे स्तंभ कोणते त्याच्याविषयी तुमच्या मित्रासोबत चर्चा करा. एक प्रकारे ग्रुप डिस्कशन तुम्ही या ठिकाणी करू शकतात. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स. ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्याला कोणते अडथळे लोकशाहीला आहेत, कोणते स्तंभ लोकशाहीचे आहेत, लोकशाही मजबूत कशी होते, ह्या विषयावरती आपण चर्चा करू शकतो. तर या ठिकाणी बघा, लिस्ट तयार करायची अडथळ्यांची, अँड दॅट आर अ थ्रेट टू द प्रोग्रेस ऑफ नेशन. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळा कसा येतो, अडथळे त्याची लिस्ट. आपल्याला पिलर्स ऑफ डेमोक्रेसी काय त्यामध्ये बघा, आता हे पिलर्स आहेत काय तर इलेक्शन्स, फ्रीडम, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, एज्युकेशन फॉर ऑल, त्यानंतर ट्रान्सपरन्सी, हेल्थ, परमिशन टू फॉलो एनी रिलीजन, अकाउंटेबिलिटी अँड व्हॅल्यूज. आपल्याकडे निवडणुका होतात, स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, लिबर्टी म्हणजे एकच, त्यानंतर इक्वॅलिटी आहे, समानता आहे, फ्रॅटर्निटी आपण बंधुत्वता पाळतो, सर्वांना शिक्षण समान आहे, सर्वजण शिक्षणाचा अधिकार आहे, ट्रान्सपरन्सी आपल्याकडे आहे, सर्व काही पारदर्शकता आहे, आरोग्य सगळ्यांचं सांभाळलं जातं त्यामध्ये, त्यानंतर परमिशन टू फॉलो एनी रिलीजन, काही धर्माचं त्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याची मुभा आहे, अकाउंटेबिलिटी. आणि लोकशाहीमध्ये डेमोक्रेसी अकाउंटेबिलिटीला खूप महत्व, की किती कार्यक्षम आहात त्याला सुद्धा महत्व आहे. त्यामध्ये व्हॅल्यूज, आणि आपले काही व्हॅल्यूज आहेत, तत्व लोकशाहीचे आहेत, आपले आहेत. त्यानंतर थ्रीट,
तर थ्रीटमध्ये काय असणार आहे बघा, याला धोका कसला? करप्शन. बरोबर आहे. करप्शन होतं. आपण जाणकार आहोत. त्यानंतर रिलिजन, कास्ट बेस्ड पॉलिटिक्स. जाती आणि धर्मावर आधारित राजकारण केलं जातं. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. कधी-कधी बघा लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी जे त्याला आपण एक प्रकारे तो व्यक्ती पात्र नसताना सुद्धा त्या गोष्ट घडतात लोकशाहीमध्ये. अंगठे बहादूर व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्याला काही कळत नाही तोही होऊ शकतो. फक्त जनतेने निवडून दिलं असेल, जनतेचं प्रेम असेल तर. प्रेम असणं आणि त्या व्यक्तीला अनुभव असणं किंवा माहीत असणं, उत्तरी असणं ही वेगळी गोष्ट आहे. लक्षात घ्या. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. त्याच्यानंतर हिरो वर्शिप आपल्याकडे. हिरो वर्शिप एखाद्या व्यक्तीची पूजा, व्यक्तिपूजा केली जाते. त्याला सर्वस्व मानलं जातं. त्यावरती विश्वास ठेवला जातो आणि त्याला मोठं करून त्याला देवत्व प्रदान करतात. तो देवच आहे. मानलं जातं. भारतामध्ये हिरो वर्शिप खूप आहे. लोकशाहीला हा एक धोका आहे. पुढे बघूया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अल्प परिचय आणि त्यांनी काय केलं? दिस टेक्स्ट वॉज रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Our constitution. He was the chairman of drafting committee, and you can say he has written because we have that constitution. So Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891 in the town and military cantonment of Mahoo. Now Dr. Ambedkar Nagar, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये यांचा जन्म झाला. मिलिटरी कंटेनमेंट छावणीमध्ये मोहू नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय. मध्य प्रदेश, MP. He was he got his degree from Elphinstone College, Mumbai. मुंबईमध्ये त्यांचं झालंय. Elphinstone College. He subsequently obtained the doctorate from Columbia University. त्यांनी डॉक्टरेट ही पदवी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून USA अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्यामधनं त्यांनी ह्या पदव्या मिळवल्या आहेत. ही वॉज ऑल्सो असाइन द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन कॅपॅसिटी ऑफ चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. त्यांना हे काम देण्यात आलं. ते ड्राफ्टिंग कमिटीचे वसुधा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं लिहिलं गेलं. आपली घटना, आपलं संविधान लिहिलं गेलं. बघा आपण. ही वॉज अवॉर्डेड द भारतरत्न. भारतरत्न सर्वोच्च, भारताचा सर्वोच्च अवॉर्ड त्यांना आपण दिलाय. पोस्टमसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. पोस्टमसली म्हणजे मृत्यूच्या नंतर त्यांना हा अवॉर्ड आपण दिलेला आहे. का तर भारताच्या प्रती त्यांचं योगदान राहिलेलं आहे, त्यांचे कमिटमेंट राहिलेलं आहे म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फेसिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. त्यांनी या 3 गोष्टीला महत्त्व दिलं. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. या 3 गोष्टीला त्यांनी महत्त्व देऊन आपलं संविधान व्यवस्थित लिहिलं आहे आणि त्या संविधानाच्या जोरावरती आपण चांगली अशी लोकशाही आता नांदतो आहोत किंवा त्या लोकशाही देशामध्ये आपण आहोत. सर्वात मोठा देश आपला आहे. अकॉर्डिंग टू हिम these principles will make India a strong nation. आणि यामुळेच आपला देश हा चांगला झालाय, मजबूत आहे, स्ट्रॉंग नेशन. भारताला मजबूतपणा किंवा त्याला आपण वीरपणा यामुळे मिळालाय. ही इज द he is of the view that hero worship is a sure road to degradation. आणि त्यांचं असं hero worship हे निश्चितच आपल्याला अधपतनाकडे नेणारं आहे. रोड टू डिग्रेडेशन, आपली लेवल खालावणारं ते आहे. हिरो वर्शिप म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रती आपण फारच त्याला आपण सगळं सर्वस्व मानायला लागतो, देव मानायला लागतो, ते चुकीचं. अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप, आणि मग त्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानतो, मग हुकुमशहा बनतो आणि मग तो राज्य करतो आणि हे लोकशाहीला घातक आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलंय. अँड द कोलॅप्स ऑफ नेशन, आणि मग एकदा लोकशाही संपुष्टात आली की मग ते राष्ट्र संपुष्टात येऊ शकतं. लोकशाहीला तो एक धोका आहे, हिरो वर्शिप आपण त्यामध्ये बघितलं. आपण या ठिकाणी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेअरली इन फॉर्म बट ऑल्सो इन फॅक्ट, व्हॉट मस्ट वी डू. आता हा पहिलाच प्रश्न केला. जर आपण आपल्या लोकशाहीला संरक्षित ठेवायचं असेल तर फॉर्म नाही तर वस्तुस्थितीमध्ये, तर काय वर आपण केलं पाहिजे.
व्हॉट मस्ट वी डू? काय केलं पाहिजे? हा प्रश्न त्यांनी विचारलाय. द फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट द कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता यांनी उत्तर पण दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर पण दिलं. पहिली गोष्ट काय केलं पाहिजे, तर त्यांच्या मते इन माय जजमेंट असं म्हटलंय, तर काय केलं पाहिजे, आपण कॉन्स्टिट्यूशनल मेथडने सगळ्या गोष्टी, आपले जे काही सामाजिक आणि आर्थिक जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्टे आहेत, ते आपण आपल्या संविधानिक पद्धतीने मिळवले पाहिजे. ते लिगली सगळ्या संविधानाला धरून, कायद्याला धरून सगळ्या गोष्टी आपण अचीव केल्या पाहिजे. आणि म्हणून मग आपली लोकशाही काय होईल, मजबूत होईल. वेन देर वॉज नो वे लेफ्ट, जर समजा असा मार्गच नसेल फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह, तर समजा असं काही मार्गच नाही, तर मग व्यक्ती काय करतो, अनकॉन्स्टिट्युशनल मेथडने जाऊ शकतो. तर लिगली काही होत नसेल तर मग लोक इलिगल करण्याचा प्रयत्न करतात. लिगल हे कधीही चुकीचं आहे. देर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड, आणि जर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड वापर झाला तर मग त्यावेळेला मात्र एक कायद्याच्या विरोधात आपण कार्य करतो किंवा कृत्य करतो. म्हणून कॉन्स्टिट्युशनल मेथड ह्या चांगल्या आहेत. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, समजा कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ओपन असतील, अनकॉन्स्टिट्युशनल कशाला, कायद्याने सगळं काही सुरळीत होत असेल तर मग कायद्याच्या विरोधात कशाला आपण जायचं, कायद्याने धरून आपण करायचं. देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज अनकॉन्स्टिट्युशनल मेथड. These methods are nothing but the grammar of anarchy. अनकॉन्स्टिट्युशनल मेथड म्हणजे काय, तर ग्रॅमर ऑफ अनार्की. आता ग्रॅमर ऑफ अनार्की म्हणजे हुकुमशाही पद्धत, आणि त्या हुकुमशाही पद्धत मध्ये डिसऑर्डर त्याला आपण म्हणतो. या ठिकाणी बघा, ग्रामर ऑफ अनार्की, अ स्टेट ऑफ डिसऑर्डर ड्यू टू द ऍब्सेन्स ऑफ नॉन रेकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम, म्हणजे ज्या ठिकाणी कोणाचा कंट्रोल नाही राहिला आणि त्या देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाही आहे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन नाही, फक्त जो कोणी हुकुमशाह आहे त्याच फक्त सर्व चालतं, त्याला आपण ग्रॅमर ऑफ अनार्की म्हणतो. आणि हे चांगलं नाही. अँड द सुनर दे आर अबेंडेड. पण असंही काही देशांमध्ये घडलंय, ज्या ज्या ठिकाणी हुकुमशाही होती त्या त्या देशांच्या विरोधात लोकांनी क्रांती केली आणि तेथील हुकुमशहाला खाली केलं आणि तिथं लोकशाही पद्धती राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण लोकशाही पद्धत आपण आता राबवत आहोत. आधी इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण होतो. द बेटर फॉर अस, आणि हे आपल्यासाठी योग्य, सर्वांसाठीच योग्य. द सेकंड थिंग, आता पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं काय करायचं, कॉन्स्टिट्यूशन मेथडने आपण सगळ्या गोष्टी, आपले जे काही सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचाच, हे नव्हे करायचं. आणि दुसरी गोष्ट, वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिव्हन टू ऑल. जे आपल्याला जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांनी सांगितलंय, आणि काय सांगितलं, एक दक्षता दिली किंवा कॉशन दिलंय. काय सांगितलं बघा, गिव्हन टू अस ऑल, हू, जे कोणी लोकशाहीला मानतात त्या लोकांसाठी काय सांगितलंय, ठीक आहे, ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. आपल्या जी लोक डेमोक्रेसीला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी त्याने काय सांगितलंय, जॉन स्टुअर्ट मिल विचारवंत हे सांगितलंय काय, बघा काय सांगितलंय, नेमली नॉट नॉट टू ले देअर लिबर्टीज ऍट द फीट ऑफ इव्हन ग्रेट मॅन. जे एखाद्या मोठ्या महान व्यक्तीच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य तुम्ही देऊ नका. नॉट टू ले युअर लिबर्टीज. ठीक आहे, तो चांगला असेल, महान असेल, पण तुमचं स्वातंत्र्य त्याला देऊ नका. ऑर टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स, किंवा त्याच्याकडे सत्ता आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. विच एनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन. आणि जर असं तुम्ही केलं तर तो व्यक्ती काय करेल, सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन, त्यांचं जी काही संस्था आहे, काही लोकशाही आहे ती तो नष्ट करेल. सबवर्ट म्हणजे ग्रेटली देऊन फार त्याचं रसातळाला नेईल. जर तुम्ही असं केलं तर काय, स्वातंत्र्य त्या व्यक्तीच्या पायाशी दिलं, त्याच्यावर खूप विश्वास ठेवला, त्याच्यावर जबाबदारी दिली, सत्ता दिली त्याला,
आणि त्याच सत्तेत तो उन्मत्त होईल आणि मग काय करेल, ते जी काही इन्स्टिट्यूशन आहे ती रसातळाला नेण्याशिवाय राहणार नाही. सबवर्ट त्याचा अर्थ होतो ग्रेटली रियून, नष्ट करणे. देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. ठीक आहे, असे लोक, महान लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण कृतज्ञता व्यक्त करतो, आपण त्यांना थँक्स म्हणतो, पण त्याला काही लिमिट आहे. देर इज नथिंग रॉंग. ठीक आहे, तुम्ही धन्यवाद व्यक्त करा, त्यात काही चुकीचं नाहीये. नथिंग रॉंग. हू हॅव रेंडर्ड लाईफ लॉंग सर्व्हिसेस टू द कंट्री. आणि अशा लोकांनी आपलं संपूर्ण जीवन देशाच्या सेवेसाठी दिलं, त्यांना आपण धन्यवाद देऊ शकतो. बट देर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस. पण इथं धन्यवाद पण किती द्यायचे, कृतज्ञता पण किती व्यक्त करायची, त्याला पण काही लिमिट आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. ऍज, काय बघा उदाहरण देत आहेत ते, ऍज हॅज बीन वेल सेड बाय. आता एक चांगलं असं सांगितलं गेलंय कोणाकडनं, तर एक विचारवंत परत अजून इथं आहे. सबवर्ड त्याचा अर्थ बघा, रुइन ग्रेटली, अटरली, नष्ट होणे. त्यानंतर आणखीन एक ग्रेटफुल, थँकफुल या ठिकाणी आहे. तर काय बरं, कोणी काय सांगितलं आहे, तर यामध्ये आणखीन एक आयरिश विचारवंत किंवा त्याला आपण आयरिश पॅट्रियट, देशावर प्रेम करणारा देशभक्त आयरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनेल यांनी असं सांगितलंय. काय सांगितलंय बघा, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ऍट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं, कोणत्याही व्यक्तीने आपला सन्मान गहाण ठेवू नये किंवा आपला स्वाभिमान गहाण ठेवू नये, आणि आपला स्वाभिमान गहाण ठेवून धन्यवाद व्यक्त करू नये समोर. बरोबर आहे. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ऍट द कॉस्ट ऑफ हर जस्टिटी. किंवा कोणत्याही स्त्रीने आपलं चारित्र्य अर्पण करून धन्यवाद व्यक्त करू नये, ते सर्वस्व अर्पण करू नये. या ठिकाणी खूप चांगली गोष्ट अशी सांगितली, म्हणजे माणसाने काय करू नये, स्त्रियांनी काय करू नये. अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ऍट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. आणि राष्ट्राने आपलं स्वातंत्र्य गहाण ठेवू नये. काम लक्षात घ्या, धन्यवाद व्यक्त करू नये. ठीक आहे, एखाद्या देशाने आपल्याला खूप काही मदत केली असेल, पण त्याचे धन्यवाद व्यक्त करताना आपण आपलं स्वातंत्र्य त्याला देऊ नये, त्या देशाला देऊ नये. लक्षात ठेवा. हे खूप चांगलं असं म्हणणं डॅनियल ओकॉनेल यांचं आहे. आणि हे एक प्रकारचं एक आपल्याला दक्षता सांगितली, म्हणजे असं आपण केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं करू नये. दिस क्वेश्चन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया. आणि हीच गोष्ट भारताच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची आहे. तर ते कसं पुढे येतच आहे, बघूया. दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. इतर देशांपेक्षा भारतात, आता आपल्याला माहिती आहे आपण भारतीय लोक फार घोडे बाबडे आणि लगेच विश्वास ठेवणारे आणि लगेच धन्यवाद पण व्यक्त करणारे आपण आहोत. ते भक्ती पण आहे, आपण सगळ्या गोष्टी सामाजिक जास्त आहोत, ह्याही गोष्टी आपल्याकडे आहेत. देवा धर्मावरती आपला विश्वास पण असतो, श्रद्धा असते, या सगळ्या गोष्टी अध्यात्माला आपण धरून चालतो, म्हणून कदाचित असं म्हटलं असेल. बघूया असं का म्हटलं. दिस क्वेश्चन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. इतर देशांपेक्षा. फॉर इन इंडिया भक्ती. बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी आलंय, भारतामध्ये भक्ती म्हणजे आता आपण याला पण डिव्होशन म्हणतो. ते आपण देवावरती देवाची भक्ती करतो, एखाद्या व्यक्तीची भक्ती करतो, त्यावरती अपार विश्वास ठेवतो. आणि भक्ती अध्यात्मामध्ये चांगली. बघा मित्रांनो, व्हॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिव्होशन. त्याला आपण पाथ ऑफ डिव्होशन, भक्तीला डिव्होशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. ऑर हिरो वर्शिप, किंवा त्याला डिव्होशनलाच आपण इथे हिरो वर्शिप म्हणतो. हिरो वर्शिप, एक्सेसिव्ह ऍडमायरेशन फॉर समबडी, म्हणजे एखाद्याची अतिस्तुती. आपण देवाची स्तुती करतो, गाण गातो, देवाची भक्ती करतो. प्लेज अ पार्ट, आणि ह्याच गोष्टी महत्वाच्या आहे, प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल इन मॅग्निट्यूड बाय द पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द. आणि हीच गोष्ट पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये ही वेगळी गोष्ट होते का, अनइक्वल, इतर देशांपेक्षा वेगळी, इन मॅग्निट्यूड, त्याला प्रखरतेच्या बाबतीमध्ये, स्ट्रॉंगनेसच्या बाबतीमध्ये, पार्ट प्लेज दॅट पॉलिटिक्स ऑल्सो दॅन एनी अदर कंट्री, इतर देशांपेक्षा वेगळी अशी गोष्ट ठरते. आणि पॉलिटिक्समध्ये भक्ती कामाची नाही.
लक्षात ठेवा. राजकारणात भक्ती नको. हा, अध्यात्मामध्ये भक्ती ठीक आहे. भक्तीमुळे आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळतो किंवा आपल्या साधू संतांनी सांगितले मोक्षाचा मार्ग सांगितला अध्यात्मामध्ये. तर ती भक्ती आपण ती जरूर ती चांगली आहे. किंवा आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, आत्म्याला मोक्ष पदापर्यंत नेण्यासाठी भक्ती हे एकमेव मार्ग आहे किंवा असा सोपा मार्ग आहे. पण राजकारणामध्ये ती भक्ती चुकीची आहे. राजकारणात कशी चुकीची आहे बघा. भक्ती इन रिलिजन, धार्मिकतेमध्ये मे बी अ रोड टू सॉल्वेशन टू अवर सोल. येस, ते आपल्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी सॉल्वेशन टू अवर सोल. सॉल्वेशन म्हणजे इथं आपण मुक्त म्हणू, सोल म्हणजे आत्मा. ही चांगली आहे ते अध्यात्मामध्ये किंवा धर्मामध्ये ठीक आहे. बट इन पॉलिटिक्स, पण राजकारणात भक्ती और हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. हा एक शुअर म्हणजे खात्रीदायक मार्ग आहे कशाचा? अधःपतनाचा, डिग्रेडेशन. दॅट इज चेंजिंग टू लोअर लेवल, डिग्रेडेशन, अधःपतन आपण म्हणतो. हे एक शुअर मार्ग आहे. म्हणून राजकारणात भक्ती नको. राजकारणात भक्ती आली तर आपलं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही, त्या देशाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी बघा मित्रांनो, अँड इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि मग सरते शेवटी काय होऊ शकतं तर हुकुमशाही राष्ट्र ते होऊ शकतं. तो व्यक्ती हुकुमशाह होऊ शकतो. अतिशय स्तुती केली त्या व्यक्तीची, त्याला पूजनीय मानलं, त्याला देव मानलं, त्याला सत्ता दिली, त्याला तुमचं सगळं काही सर्वस्व अर्पण करून टाकलं, तर तो व्यक्ती काय होईल? हुकुमशाह होईल. आणि तुमची जी लोकशाही आहे, लोकशाही हुकुमशाहीमध्ये बदलेल. म्हणून या ठिकाणी बघा, ऑन 26 जानेवारी 1950 वी आर गोइंग टू एंटर इन अ लाईफ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन. 26 जानेवारी 1950 ला आपला हा सगळा मसुदा तयार झाला, आपली कॉन्स्टिट्यूशन तयार झाली आणि आपण ती ऍक्सेप्ट केली. तेव्हापासून ती लागू झाली. ते आपण खऱ्या अर्थाने रिपब्लिक डे आपण साजरा करतो 26 जानेवारी, गणतंत्र दिवस आपण करतो. आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. अँड त्याचबरोबर आपण वी एंटर्ड इन द लाईफ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन. काही कॉन्ट्रॅडिक्शन्स मध्ये आपण पदार्पण केलं. आता काही कॉन्ट्रॅडिक्शन विरोधाभास पण आहेत. ते कोणते विरोधाभास आहेत, कसे आहेत, ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आय होप तुम्हाला हे इथपर्यंत चांगलं समजलं असावं. धन्यवाद. थँक्यू.